नाशिकमध्ये चेंबरमध्ये एक तरुण पडलाय। आरटीओ ऑफिसच्या परिसरात ही घटना घडली आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने चेंबरमधून त्याला बाहेर काढण्यात यश आहे। चेंबरला झाकण नसल्याने ही दुर्घटना घडली आहे। तरुण किरकोळ जखमी आहे। संपकरी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आहे। काम नाही, वेतन नाही धोरणाची अंमलबजावणी आहे। राज्य सरकारी कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या किंबहुना करण्यात आलेल्या संपावर सरकारने कडक भूमिका घेत शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश दिलेले आहेत। पेटीएम पेमेंट्स बँकचा परवाना रद्द आहे। आरबीआयची ही मोठी कारवाई आहे। बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 यामधील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई आहे। आरबीआयच्या कारवाईमुळे पेटीएमच्या वापरकर्त्यांवर परिणाम होणार आहे। शेतकऱ्याचा अनुदानित युरिया थेट बोईसरमध्ये। औद्योगिक वसाहतीत बोईसर औद्योगिक वसाहतीमध्ये शेतीच्या युरियाचा अवैध वापर आहे। शेतकऱ्याच्या युरियावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आहे। युरिया माफियांची मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे। बोईसर एमआयडीसी मध्ये आम्हाला इल्लीगल युरियाचा वापर होतो याबाबतची इन्फॉर्मेशन होती। त्या इन्फॉर्मेशन वरून आम्ही एक गाडी पकडली। त्या गाडीमध्ये 226 पोते युरिया भरलेला होता। तो युरिया कृषीचा आहे का याबाबतची तपासणी आम्ही ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट कडून करून घेतली, सॅम्पलिंग करून घेतले। तो कृषीचा असल्याचं निष्पन्न झाल्यावरती आम्ही एफआयआर दाखल केला। त्या एफआयआर मध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी अरेस्ट केला होता। त्या आरोपीला अरेस्ट केल्यानंतर जो तपास सुरू केला, त्या तपासामध्ये आम्हाला त्यांच्या सोबतचे असणारे आरोपी निष्पन्न होत गेले। असा एकूण 8 आरोपी निष्पन्न झाले, पैकी 4 आरोपी अरेस्ट केलेले आहे। बाकी आरोपी अरेस्ट करून त्यांचाही तपास केला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।